राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार गेलाय। तापमान आणखी 2 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवतोय। राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार गेला असून अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तसंच आज आणि उद्या राज्यामध्ये उष्णतेचा चटका कायम असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। तसंच तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिलेला आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार गेलेला आहे आणि राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढेल असाही अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। अकोल्यामध्ये पारा 44.2 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आलाय। दरम्यान उष्णतेपासून वाचण्यासाठी काय नेमकी काळजी घ्यायला हवी पाहूयात। तर थेट सूर्यप्रकाशात जाणं टाळा, पुरेसं पाणी प्या, दर अर्धा तासाच्या फरकानं पाणी प्या, हलक्या रंगाचे सुती आणि सैलसर कपडे वापरा, दुपारी बाहेर फिरताना छत्री घ्या। तसंच चक्कर, डोकेदुखी, मळमळ, अतिघाम ही उष्माघाताची लक्षणं आहेत। अधिक त्रास झाला तर वैद्यकीय सल्ला घ्या, मदत घ्या। काय करू नका तर उन्हामध्ये अति कष्टाचे काम करू नका। दुपारी 12 ते 3 या दरम्यान घराबाहेर जाणं टाळा। तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळा।